यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। राज्यात देवाभाऊ, जिल्ह्यात जयाभाऊ आणि बार्शीत राजाभाऊ। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर विधान परिषद निवडणूक 483 मते घेऊन भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत विजयी झाले आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंत देशमुख यांना 118 मते पडली असून 13 मते बाद झाली आहेत। या विजयानंतर सोलापूर नियोजन भवनाच्या बाहेर राजेंद्र राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। नियोजन भवनात राजेंद्र राऊत यांचे आगमन होताच गुलाल उधळत फटाके फोडले। आता राज्यात देवाभाऊ, जिल्ह्यात जयाभाऊ आणि बार्शीत राजाभाऊ असे समीकरण जुळले। विजयी झाल्यानंतर आमदार राजेंद्र राऊत यांनी मोहिते पाटील घराण्यावर सडकून टीका केली। मोहिते पाटील आणि बार्शीचे सोपल यांच्याकडेच डीसीसी बँकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असून ती वसूल करून शेतकऱ्यांची बँक वाचवणार अशी प्रतिक्रिया राजेंद्र राऊत यांनी दिली। ज्यांच्याकडे पैसे राहिले त्यांनी पैसे ताबडतोब भरावे, कारण हा शेतकऱ्याच्या घामाचा पैसा। पैसे नाही भरले तर यांच्यावरती कारवाई 100% होणार। सगळ्यांनी भरले, 2 ठिकाणं राहिले, जवळपास 550-600च्या दरम्यान ह्यांच्याकडे असतात मोहिते, आणि इकडे आमच्या इकडे 350 असते। 500-600 कोटी जी असते भरून टाकावे यांनी, बाकी काय त्याच्यात। सोलापूर विधान परिषद निवडणुकीत 414 पैकी 13 मते झाली बाद। नगरसेवक, झडपी सदस्य, पंचायत समितीच्या सभापतींना विचार करायला लावणारी गोष्ट, त्यांना साधे मतदान देखील करता आले नाही। विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या निमित्ताने सोलापुरातील 7 रस्त्यापासून विजापूर रोडकडे जाणारी वाहतूक सकाळपासून करण्यात आली बंद। पोलिसांचा मोठा बंदोबस्त, आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। दक्षिण सोलापुरातील गोकुळ शुगरने ऊस बिल न दिल्यामुळे मुस्तीच्या रामचंद्र कळके या शेतकऱ्याने केली आत्महत्या। तहसीलदार म्हणतायत घरगुती कारण। उजनी धरणातील पाणीसाठा पोहोचला 25% इतक्या पातळीवर। सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गावरील 81 ग्रामपंचायतींना आषाढी वारीच्या सुविधा करण्यासाठी 4.5 कोटी रुपयांचा निधी लवकरच वितरित केला जाणार। उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांची माहिती। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये। भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956213925। सोलापूर शहर जिल्ह्यात विविध शाळा, महाविद्यालय तसेच बगीच्यांमध्ये काल मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला योग दिवस। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम दिनांक 22 ते 24 जून या दिवसांच्या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे। यासाठी मंदिर दर्शनासाठी राहणार बंद। 20 मिनिटांची गुप्त चर्चा आणि कार्यकर्त्यांसमवेत मेळावा घेऊन खासदार ओमराजे म्हणाले, मी मशाल सोडून शिवधनुष्य घेणार। धाराशिवमधील राजकीय समीकरणे बदलणार। राज्यभर पावसाचा पत्ता नसताना आजपासून पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा होणार गडगडाट। सत्ताधाऱ्यांनी केली जोरदार तयारी। ऑपरेशन टायगर, दुष्काळाचे सावट तसेच शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक भिडणार। लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळणार। ऑपरेशन टायगर वरून एकनाथ शिंदेंचं सूचक विधान।
12व्या जागतिक योग दिनानिमित्त पुणेकरांकडून आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प, शाळा, महाविद्यालय, उद्याने यांसारख्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन. कात्रज घाटाच्या जैववैद्यकीय कचऱ्याची बातमी समोर आल्यावर स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत कात्रज आंबेगाव क्षेत्रीय कार्यालय मार्फत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पुण्यात पावसाची जोरदार हजेरी. दुपारी 3च्या सुमारास मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह शहरात जोरदार सरी कोसळल्या. उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा. तब्बल 16 दिवस रखडलेला मान्सून सक्रिय. कोकण, कोल्हापूर, सातारा, पुणे तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल. या बँक्वेट हॉलमध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा. 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजार समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता केअर ऑफ नवनी ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. इंधन दरवाढ आणि वाहतूक कोंडी या कारणामुळे पुणे, मुंबई, बेंगलोर आणि हैदराबाद शहरांमधून आयटी कर्मचाऱ्यांची पुन्हा वर्क फ्रॉम होमची मागणी. पुणे शहरातील रस्ते अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून 8 पथकांची नियुक्ती. आजपासून 151 ब्लॅक स्पॉटची होणार पाहणी. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप इतरांची मुले चोरते. शिवसेना 30 वर्ष काँग्रेसशी लढली, पण त्यांनी पक्ष फोडला नाही. भाजपने हे पाप केले. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीला यश. थकीत ग्रॅज्युइटी याच वर्षी देण्याचा निर्णय. शेतकरी कर्जमाफी संदर्भात मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उद्रेक होईल. सरकारच्या बुडाखाली आग लावणारे आंदोलन असेल. रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. मागील काही काळापासून वादात सापडलेली नीट परीक्षा रविवारी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत पार पडली. देशभरातील 551 केंद्रांवर विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा. योग साधना केवळ वैयक्तिक आरोग्य सुधारण्यासाठीच नाही, तर विश्वशांतीसाठीही उत्प्रेरक आहे. योग दिनानिमित्त पंतप्रधानांचे प्रतिपादन. मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक. मुख्य निवडणूक आयोगाचे आदेश. तामिळनाडूमध्ये पेरियापालम मधल्या समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या एका कंपनीत अमोनिया वायूची गळती झाल्यामुळे 7 जणांचा झाला मृत्यू, तर 70 पेक्षा जास्त जण बाधित. रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत जून महिन्यात विक्रमी आयात. दररोज सरासरी 26.6 लाख बॅरेलची भारताने कच्च्या तेलाची केली आयात.